नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत इव्हिनिंग रिच्युअल. दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा सूर्य पश्चिम दिशेला मावळतीकडे झुकतो तेव्हा वातावरणात एक वेगळेच सौंदर्य निर्माण होते. यावेळेला केलेली नियमित कामे, प्रार्थना, वाचन, व्यायाम आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ यांना आपण संध्याकाळची दिनचर्या किंवा इव्हिनिंग रिच्युअल असे म्हणू शकतो. सकाळी सुरू झालेला दिवस संध्याकाळपर्यंत अनेक अनुभव देतो. काही कामे यशस्वी होतात तर काही अपूर्ण राहतात. संध्याकाळ आपल्याला थांबून त्या दिवसाकडे मागे वळून पाहण्याची संधी देते. संध्याकाळच्या आकाशात सूर्यास्ताच्या वेळी विविध रंगांची उधळण होते. केशरी, लाल, पिवळे आणि सोनेरी रंग आकाशाला सुंदर बनवतात. हे दृश्य मनाला शांतता देणारे असते. संध्याकाळ होताच पक्षी आपल्या घरट्याकडे परतताना दिसतात. त्यांच्या किलबिलाटाने वातावरण आनंदी होते. त्यांच्याकडून आपल्यालाही दिवसभराच्या कामानंतर आपल्या घराकडे परतण्याची प्रेरणा मिळते. संध्याकाळी घरातील वातावरणातही बदल होतो. दिवसभर बाहेर असलेली माणसे घरी परततात. घरात हसणे, बोलणे आणि एकमेकांची विचारपूस सुरू होते. भारतीय संस्कृतीमध्ये संध्याकाळी घरात दिवा लावण्याची सुंदर परंपरा आहे. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करण्याबरोबरच मनात सकारात्मक विचार निर्माण करतो. दिवा लावल्यानंतर अनेक घरांमध्ये देवासमोर प्रार्थना केली जाते. काही मिनिटांची प्रार्थना मनाला स्थिरता देते. दिवसभरातील चिंता बाजूला ठेवून मन शांत करण्यास ती मदत करते. संध्याकाळी आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे ही सुंदर सवय आहे. आपले कुटुंब, मित्र, आरोग्य, शिक्षण आणि मिळालेल्या संधी यांचा विचार केल्याने मनात समाधान निर्माण होते. संध्याकाळी दिवसात काय घडले याचा आढावा घेता येतो. कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणती राहिली हे देखील पाहता येते. यामुळे पुढील दिवसाचे नियोजन सोपे होते. दिवसभर इतरांसाठी वेळ देताना आपण स्वतःला विसरतो. संध्याकाळी काही मिनिटे स्वतःसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. या वेळेत मनाला आवडणारी एखादी गोष्ट करता येते. दिवसभर काम केल्यामुळे शरीर आणि मन थकते. संध्याकाळी थोडी विश्रांती घेतल्यानंतर हा थकवा कमी होतो. शांत वातावरणात बसल्याने मनाला आराम मिळतो. अनेकांसाठी संध्याकाळ म्हणजे गरम चहाचा कप. चहा घेताना कुटुंबीय किंवा मित्रांसोबत गप्पा मारल्यास दिवसातील थकवा कमी झाल्यासारखा वाटतो. संध्याकाळची वेळ कुटुंबियांशी बोलण्यासाठी उत्तम असतो. दिवसभरातील अनुभव एकमेकांना सांगितल्याने नात्यांमध्ये जवळीक वाढते. पालकांनी संध्याकाळी मुलांबरोबर काही वेळ घालवला तर मुलांना सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना मिळते. त्यांच्या अभ्यासाबद्दल आणि दिवसातील अनुभवांबद्दल विचारता येते. संध्याकाळी मित्रांसोबत थोडा वेळ बोलणे किंवा भेटणे आनंददायी असते. चांगल्या मित्रांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न होते. संध्याकाळी मोकळ्या हवेत फेरफटका मारणे ही देखील एक चांगली सवय आहे. चालण्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि मनाला ताजेपणा मिळतो. संध्याकाळी झाडे, आकाश, पक्षी आणि मंद वारा यांचा अनुभव घेता येतो. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवल्याने मन प्रसन्न होते. जवळच्या उद्यानात जाणे हा देखील संध्याकाळच्या दिनचर्येचा आनंददायी भाग असू शकतो. हिरवाईमध्ये चालणे किंवा शांतपणे बसणे मनाला समाधान देते. ज्यांना सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही ते संध्याकाळी हलका व्यायाम करू शकतात किंवा योगा करू शकतात. नियमित हालचालींमुळे शरीर सक्रिय ठेवण्यास मदत होते. मुले संध्याकाळी मैदानी खेळ खेळू शकतात. खेळामुळे आनंद मिळतो आणि मित्रांसोबत सहकार्याची भावना विकसित होते. संध्याकाळी पुस्तक वाचणे ही देखील एक अत्यंत चांगली सवय आहे. कथा, चरित्र, कादंबरी किंवा ज्ञानवर्धक पुस्तक वाचल्याने विचार विश्व समृद्ध होते. काही लोक संध्याकाळी वर्तमानपत्र देखील वाचतात. देश-विदेशातील घडामोडी जाणून घेण्याची ही एक चांगली पद्धत आहे. संगीत ऐकणे. संध्याकाळी शांत संगीत ऐकल्याने मन प्रसन्न होऊ शकते. आपल्या आवडीचे संगीत दिवसभराचा ताण हलका करण्यास मदत करते. चित्रकला, लेखन, वाचन, गायन किंवा बागकाम यांसारखे छंद संध्याकाळी जोपासता येतात. छंदामुळे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. ज्यांना झाडांची आवड आहे त्यांच्यासाठी संध्याकाळी बागकाम करणे आनंददायी असते. झाडांना पाणी देणे आणि त्यांची काळजी घेणे मनाला समाधान देते. संध्याकाळी घरातील छोट्या मोठ्या वस्तू व्यवस्थित लावण्याची सवय ठेवता येते. स्वच्छ आणि नीटनेटके घर मनालाही प्रसन्न ठेवते. दिवसात प्रत्येकाकडून काही चुका
होऊ शकतात. संध्याकाळी त्यांचा विचार करून त्या सुधारण्याचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. दिवसातील छोट्या यशांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आपण केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक स्वतःच केले तर आत्मविश्वास वाढतो. संध्याकाळी पुढील दिवसाची प्राथमिक कामे लिहून ठेवता येतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी वेळ वाचतो आणि कामे अधिक व्यवस्थित होतात. यालाच आपण उद्याचे नियोजन असे म्हणतो. संध्याकाळी दिनचर्या आपल्याला वेळेचे महत्त्व शिकवते. प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवल्यास जीवन अधिक शिस्तबद्ध होते. संध्याकाळी सतत मोबाईल वापरण्याऐवजी काही वेळ डिजिटल साधनांपासून दूर राहणे चांगले. प्रत्यक्ष संवाद आणि निसर्गाचा अनुभव अधिक आनंददायी ठरू शकतो. काही कुटुंबामध्ये संध्याकाळच्या वेळेत एकत्र भोजन करण्याची सवय असते. एकत्र बसून जेवणे हा कुटुंबातील प्रेम वाढवणारा अनुभव असतो. संध्याकाळी घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधणे हे देखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या अनुभवातून जीवनातील अनेक मौल्यवान गोष्टी शिकता येतात. आजी आजोबांकडून जुन्या आठवणी आणि कथा ऐकणे मुलांसाठी आनंददायी असते. अशा संवादातून संस्कार आणि कुटुंबाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळचा वेळ अभ्यासासाठी महत्त्वाचा असतो. खेळ आणि विश्रांतीनंतर शांतपणे अभ्यास केल्यास शिकलेले विषय व्यवस्थित समजून घेता येतात. शाळेचा गृहपाठ वेळेवर पूर्ण करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करते. काम पुढे ढकलण्यापेक्षा त्याच दिवशी पूर्ण करणे केव्हाही चांगले. संध्याकाळी सतत अभ्यास करण्याऐवजी अभ्यास आणि विश्रांती यांचा योग्य समतोल ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मनावर आवश्यक ताण येत नाही. प्रार्थना म्हणजे केवळ धार्मिक कृती नाही, ती मन शांत करण्याची एक पद्धत ही असू शकते. काही मिनिटे शांतपणे बसून सकारात्मक विचार करणे उपयुक्त ठरते. संध्याकाळी काही मिनिटे ध्यान केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होऊ शकते. दिवसभरातील विचारांपासून थोडा आराम मिळतो. शांतपणे श्वास घेण्याकडे लक्ष देणे ही साधी सवय आहे. त्यामुळे मनाला विश्रांती देण्यासाठी काही शांत क्षण मिळतात. संध्याकाळी नकारात्मक विचारांमध्ये अडकण्याऐवजी उद्याबद्दल सकारात्मक विचार करणे केव्हाही चांगले. प्रत्येक दिवस आपल्याला नवीन संधी देतो. दररोजच्या चांगल्या अनुभवांची छोटी नोंद वहीत करणे ही एक सुंदर सवय आहे. काही दिवसांनी त्या नोंदी वाचताना आपल्याला अनेक आनंददायी क्षण आठवतात. दिवसभरात घडलेल्या छोट्या आनंदी घटना लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. एखाद्याचे कौतुक, मित्राचे हास्य किंवा कुटुंबातील छोटा प्रसंग देखील मनाला आनंद देऊ शकतो. सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, त्याचप्रमाणे जीवनात सुखदुःखाचे चक्र सुरू असते. निसर्ग आपल्याला बदल स्वीकारण्याची शिकवण देतो. मावळता सूर्य दिवस संपल्याचे सांगतो, पण त्याचवेळी नवीन दिवसाची आशाही देतो. त्यामुळे अपयश आले तरी निराश न होता पुढील दिवसासाठी प्रयत्न करायला हवेत. पक्षी दिवसभर अन्नाच्या शोधात फिरतात आणि संध्याकाळी घरट्यात परततात. त्यांच्याकडून मेहनत आणि कुटुंबाची जपणूक करण्याची प्रेरणा मिळते. दररोज ठराविक वेळी संध्याकाळची कामे करण्याची सवय लावल्यास शिस्त निर्माण होते. शिस्त ही यशस्वी जीवनाची महत्त्वाची आधारशिला आहे. संध्याकाळचे काही तास योग्य पद्धतीने वापरले तर दिवस अधिक अर्थपूर्ण बनतो. निरर्थक वेळ वाया घालवण्याऐवजी स्वतःच्या विकासासाठी तो वापरता येतो. दिवस संपताना स्वतःच्या वागणुकीचा विचार करणे म्हणजे आत्मपरीक्षण. आपण कोणाला दुखावले का, कोणाला मदत केली का याचा विचार करून स्वतःमध्ये सुधारणा करता येते. संध्याकाळची नियमित दिनचर्या चांगल्या सवयी निर्माण करते. वेळेवर अभ्यास, वाचन, व्यायाम आणि विश्रांती यामुळे जीवनात नियमितपणा येतो. दिवसभरातील तणाव संध्याकाळी कमी करण्यासाठी आवडत्या कामात वेळ घालवणे उपयोगी ठरते. शांत संगीत, वाचन किंवा फेरफटका मनाला हलके करतो. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणे बोलणे आवश्यक आहे. संध्याकाळचा वेळ त्यासाठी योग्य संधी देतो. कुटुंबासोबत विनोद करणे, मजेदार प्रसंग सांगणे आणि एकत्र असणे यामुळे घरातील वातावरण आनंदी होते. आनंदी वातावरणात नाती अधिक घट्ट होतात. संध्याकाळी कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा देणे खूप आनंददायी असते. जुन्या छायाचित्रांकडे पाहणे किंवा आठवणी सांगणे हा सुंदर कौटुंबिक अनुभव आहे. शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांची विचारपूस करणे ही एक चांगली सवय आहे. समाजाशी जोडलेले राहण्याने आपले सामाजिक जीवन समृद्ध होते. संध्याकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की घ्यावी. छोट्या मदतीने मोठा आनंद मिळू शकतो. दिवस संपण्यापूर्वी स्वतःची आणि घराची स्वच्छता करण्याची सवय चांगली आहे. स्वच्छ वातावरणामुळे मन प्रसन्न राहते. पुढील दिवसासाठी
आवश्यक वस्तू तयार ठेवणे उपयोगी ठरते. शाळेची पुस्तके, कार्यालयीन साहित्य किंवा इतर आवश्यक वस्तू आधीच तयार केल्यास सकाळची घाई कमी होते. अपूर्ण राहिलेल्या कामाची नोंद करून ती कधी पूर्ण करायची हे ठरवते. त्यामुळे मनावर त्यांचा भार राहत नाही. आपण केलेल्या चांगल्या प्रयत्नांचे स्वतःच कौतुक करणे देखील महत्त्वाचं आहे. प्रत्येक दिवस परिपूर्ण नसतो. प्रयत्न करणे हीच मोठी गोष्ट आहे. दिवसात झालेल्या छोट्या गैरसमजांना मनात ठेवण्याऐवजी त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न करावा. मनात राग साठवण्यापेक्षा शांततेला महत्त्व देणे चांगले. संध्याकाळी म्हणजे मनातील चिंता कमी करण्याची वेळ. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलल्याने मनातील विचार मोकळे करता येतात. कधीकधी शांतपणे स्वतःशी संवाद साधणे देखील आवश्यक असते. आपल्या ध्येयांचा, स्वप्नांचा आणि प्रगतीचा विचार करण्यासाठी संध्याकाळ ही योग्य वेळ आहे. आपण कोणते ध्येय ठरवले याची आठवण संध्याकाळी करून घेता येते. रोजची छोटी प्रगती भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकते. संध्याकाळी एखादा प्रेरणादायी विचार किंवा सुविचार वाचल्याने मनात नवीन उत्साह निर्माण होतो. सकारात्मक विचार आपल्या कृतींवरही परिणाम करतात. संध्याकाळच्या वेळेत सतत मनोरंजनाच्या साधनांमध्ये गुंतून राहण्याऐवजी विविध उपयुक्त उपक्रम करणे चांगले. त्यामुळे वेळेचा अधिक चांगला उपयोग होतो. काही वेळ मोबाईल, संगणक आणि इतर स्क्रीनपासून दूर राहणे मनाला विराम देते. प्रत्यक्ष जीवनातील संवाद अधिक महत्त्वाचा आहे. एकत्र बसून बोलणे, जेवणे किंवा एखादा आनंददायी उपक्रम करणे यामुळे कुटुंबातील एकजूट वाढते. संध्याकाळ हा यासाठी उत्तम काळ आहे. मुलांना चांगल्या सवयी आणि मूल्ये शिकवण्यासाठी संध्याकाळचा वेळ वापरता येतो. मोठ्यांशी आदराने बोलणे, वेळेचे महत्त्व आणि इतरांना मदत करणे यांसारखे संस्कार घरातूनच मिळतात. भारतीय जीवनपद्धतीत संध्याकाळच्या वेळेला विशेष महत्त्व आहे. संध्यावंदन, दीपप्रज्वलन, प्रार्थना आणि कुटुंबियांचा सहवास या परंपरांमधून संध्याकाळचे महत्त्व दिसून येते. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये माणूस सतत काम, शिक्षण आणि तंत्रज्ञानात व्यस्त असतो. त्यामुळे मनाला विश्रांती देण्यासाठी संध्याकाळची व्यवस्थित दिनचर्या अधिक महत्त्वाची ठरते. संध्याकाळी काही वेळ शांत राहणे मनासाठी उपयुक्त असते. दिवसभराच्या गोंधळातून बाहेर पडून स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते. आनंद मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. चहाचा कप, पुस्तकाची पाने, सूर्यास्त, कुटुंबियांचे हास्य किंवा मित्रांशी संवाद यातही मोठा आनंद दडलेला असतो. संध्याकाळ आपल्याला सांगते की प्रत्येक दिवस संपतो, पण जीवन पुढे चालू राहते. आज काही कमी पडले तर उद्या ते सुधारण्याची संधी आपल्याकडे असते. काम, अभ्यास, विश्रांती, कुटुंब आणि स्वतःचा विकास यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. संध्याकाळची दिनचर्या हा समतोल साधण्यास मदत करू शकते. संध्याकाळच्या दिनचर्येसाठी महागड्या साधनांची गरज नसते. शांतपणे बसणे, फेरफटका मारणे, पुस्तक वाचणे किंवा कुटुंबाशी बोलणे यासाठी काही विशेष खर्च लागत नाही. एखादी चांगली सवय नियमितपणे केली तर ती आपल्या जीवनाचा भाग बनते. संध्याकाळची सकारात्मक दिनचर्या देखील अशीच हळूहळू जीवनशैलीचा सुंदर भाग बनू शकते. प्रत्येक व्यक्तीची संध्याकाळ वेगळी असू शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, काम करणाऱ्यांसाठी विश्रांती, कलाकारांसाठी सर्जनशील काम आणि कुटुंबासाठी संवाद प्रत्येकासाठी या वेळेचे महत्त्व वेगळे आहे. संध्याकाळ आपल्याला एक छान सुंदर संदेश देते. संध्याकाळ आपल्याला थांबण्याची, विचार करण्याची आणि पुन्हा नव्याने उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा देते. मावळत्या सूर्याप्रमाणे प्रत्येक दिवस मागे सोडून आपण उद्याचे स्वागत करण्यासाठी तयार झाले पाहिजे. संध्याकाळची दिनचर्या ही केवळ काही रोजच्या सवयींचा समूह नाही, तर ती जीवनात शांतता, शिस्त, आनंद आणि सकारात्मकता आणणारी सुंदर पद्धत आहे. प्रार्थना, वाचन, व्यायाम, निसर्ग संवाद, कुटुंबियांशी संवाद, आत्मपरीक्षण आणि उद्याचे नियोजन यांमुळे संध्याकाळ अधिक अर्थपूर्ण बनते. म्हणून प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एक सुंदर आणि सकारात्मक संध्याकाळची दिनचर्या तयार करावी. दिवसाचा शेवट शांत आणि सुंदर असेल तर पुढील दिवसाची सुरुवात देखील अधिक उत्साहाने करता येते. तर मित्रांनो, माझा हा आजचा व्हिडिओ, ही इव्हिनिंग रिच्युअल तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.